मंडळी, बऱ्याच जणांना उन्हाळा सुरू झाला की शरीरामध्ये उष्णता वाढल्यासारखी होते, डोळ्यांची जळजळ होणे किंवा मग पित्त वाढल्यासारखं होतं, भूक लागत नाही, भूक मंदावते. तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी आणि भरपूर अशी एनर्जी देण्यासाठी आज मी तुमच्यासाठी सरबताचे 2 प्रकार घेऊन आलेली आहे. आज मी तुमच्यासोबत डिंकाचं सरबत शेअर करणार आहे. हा जो डिंक आहे तो शरीराला थंडावा देतो, शरीरातील उष्णता काढण्याचं काम करतो. त्यासोबतच या सरबतामध्ये आज आपण अजिबात साखर किंवा गूळसुद्धा वापरलेला नाही आहे. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. खूप जास्त हेल्दी आणि रामबाण असं औषध उष्णतेवर आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजचं हे डिंकाचं सरबत आहे. तर मी इथे डिंक कोणता घ्यायचा तो सुरुवातीला दाखवते. तर इथे मी हा गोंद कतिरा घेतलेला आहे. कुठल्याही ड्रायफ्रूट्सच्या किंवा किराणा मालाच्या ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला हा डिंक मिळून जाईल. तर गोंद कतिरा याला म्हणतात. हा तासीर म्हणजे याची जी खासियत आहे ते म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता बाहेर फेकण्याचं काम हा गोंद करतो. आपला जो नॉर्मल डिंक असतो त्याचे लाडू आपण हिवाळ्यात खातो, त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. पण हा जो गोंद कतिरा आहे यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि याचं नेचरच असं आहे की आपल्या शरीरातील उष्णता, दाह, जळजळ कमी करायची आणि शरीराला एनर्जी देण्याचं कामसुद्धा हा डिंक करतो. तर आपल्याला हा गोंद कतिरा आहे त्याचे 4 ते 5च तुकडे आपल्याला रात्रभरासाठी असे भिजत ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सरबत करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्हाला 4 ते 5 या गोंद कतिऱ्याचे खडे पाण्यामध्ये, नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो गोंद कतिरा आहे अशा पद्धतीने, जसं आपण बर्फ, क्रश केलेला बर्फ दिसतो तशा पद्धतीचा फुलून तयार होतो. पांढरा शुभ्र असा मऊ आणि थोडासा चिकट असतो. नॉर्मल आपला डिंक आपण पाण्यात भिजत घातला तर असा अजिबात तयार होत नाही. तर गोंद कतिरा अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी फुलून तयार झाला की आता आपण याचं सरबत तयार करू शकतो. उन्हाळा सुरू झाला की सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे आपल्याला एनर्जी लो झाल्यासारखं वाटतं. तरीसुद्धा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हे सरबत त्यांना देऊ शकता. एकदम एनर्जेटिक आहे. त्यानंतर आपला गोंद कतिरा तर तयार आहे. आता आपण इथे अर्धा चमचा सब्जा किंवा तुळशीचं जे बी असतं ते सुद्धा इथे पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. याचंसुद्धा नेचर खूप जास्त थंड आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा सब्जा वापरला जातो. आपण बऱ्याच वेळेस जो फालुदा असतो त्यामध्ये सुद्धा सब्जा वापरतात. तर तोच सब्जा मी अर्धा चमचा इथे पाण्यामध्ये भिजत घातला आहे. त्यानंतर आता सरबत कसं तयार करायचं, तर 2 चमचे मी इथे गोंद कतिरा घातलेला आहे ग्लासमध्ये. त्यानंतर मी इथे अर्धा टीस्पून घालत आहे हा भिजवलेला सब्जा. त्यानंतर आपण इथे ह्याच्यामध्ये रूअफजा घालणार आहे. तर हे जे ड्रिंक आहे उन्हाळ्यामध्ये कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला मिळतं. तर यामध्ये ऑलरेडी शुगर असते, म्हणजे साखर आहे. तर हे खूप जास्त सोपं आहे बनवायला. 2 चमचे रूअफजा सिरप घातलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 ग्लास फ्रीजचं थंडगार पाणी घातलं. माठातलं पाणी वापरू शकता, कुठलंही पाणी तुम्ही इथे थंड वापरू शकता आणि बस मिक्स करायचं. आपलं इथे हे सरबत तयार आहे. रूअफजा डिंकाचं सरबत तुम्ही याला म्हणू शकता. आता दुसरं जे सरबत आहे ते सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते. जर तुम्हाला इथे रूअफजा किंवा रोजचा फ्लेवर आवडत नसेल तर सिंपल आपलं दुसरं सरबत हे बघून घ्या एकदा. ग्लास घ्यायचा आहे. ग्लासमध्ये अजून 2 चमचे मी इथे गोंद कतिरा भिजवलेला घातलेला आहे. यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा मग सोडा घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे व्हेरिएशन्स. त्यानंतर मी अर्धा चमचा इथे सब्जा घातला आहे. 2 चमचे मी इथे खडी साखरेची पावडर घातलेली आहे. उन्हाळ्यामध्ये साखरेऐवजी खडी साखरेची पावडर वापरायची, म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता अजून कमी व्हायला मदत होते आणि आपल्या शरीराला नैसर्गिक साखर मिळते. तर यामध्ये पाणी थंडगार मिक्स करून मी दुसरंही खडी साखरेचं प्लेन पांढरंवालं सरबत तयार केलेलं आहे. तर हे दोन्ही सरबत जे आहे तर हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचं, उन्हाळी जळजळ, दाह असेल तर तो कमी करण्याचं आणि आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं काम करतं. तर हे दोन्हीही सरबत तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा. अगदी 2 मिनिटात तयार होतात. तर नक्की रेसिपी ट्राय करा. मुलं शाळेतून आली की त्यांनासुद्धा प्यायला देऊ शकता. मस्त एनर्जेटिक असे हे दोन्ही ड्रिंक आहेत. तर ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली. आजची ही सरबताची रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.